वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला करायची तांदळाची कुरडई आणि कशा पद्धतीने करायची काय नाही ते पण सांगणार आहे। गव्हाच्या कुरडईपेक्षा खूप सोपी, जसं की गव्हाचे चवता राहते त्याला वाटून पण घ्या मिक्सरमध्ये, पुन्हा पिळून बी घ्या, त्याच्यापेक्षा खूप सोपी आहे। अशा जसे आहेत की 4 किलोच्या कुरड्या घातल्यात। तर चला दाखवते कशा केल्या काय नाही ते आहे। तांदळाची कुरडई ज्याच्यासाठी मी 4-5 दिवस तांदूळ भिजू घातले होते। रोजचं जे आहे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रोजचं त्याचं पाणी जे आहे ते बदलायचं आहे, कारण आपली कुरडई जी आहे ते आंबट होत नाही। तर असे तांदूळ काल रात्री वाटून घेतले, 5 दिवस भिजू घालून स्वच्छ धुवून वगैरे वाटून घेतले। जसं की आपण डोश्याचं पीठ काढतो सेम तशाच पद्धत सगळे तांदूळ जे आहे ते मिक्सरमधून काढून घेतले ना। तर रात्रभर झाकून ठेवल्यावर हे जे वरचं पाणी आलेलं आहे हे आपल्याला सगळं फेकून द्यायचं आहे, कारण हे पाणी जे असतं एकदम आंबट असतं। चला हे पाणी टाकून घेणार आहे वरचं सगळं काढून। आणि आता जे आहे हे खालचं आपलं जे पीठ राहिलेलं आहे हेच मेजरमेंट जे आहे आपलं, आता एवढं जे आहे आपलं हे पीठ एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे। थोडं पण आगाव पाणी ठेवायचं नाही, कारण आपलं जे चीक आहे पातळ होतं, मग कुरडई जी आहे करायच्या टाइमला चिटकती, त्याची तार बरोबर येत नाही। तर चला मी मोजून घेतलंय हे पीठ आणि असं एवढ्याच मापानं आता इथं पाणी ठेवले, थोडं जास्त आकाराचं ठेवले पाणी, कारण गरम झालं की मला काढून घ्यायचंय। आणि पुन्हा चला जे आहे ते खळखळी आली चीक जे आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे। चला 2 किलो चिकला अशी 1 मूठ टाकून घेत असते मीठ, बरोबर होतं ह्याचं मेजरमेंट। पाणी एवढं पाणी जे आहे साईडला कमी पडलं हटत राहायचं, त्याच्यामुळे ती गाठ होणार नाही मध्ये। आणि ती कुरडई जी आहे खूप छान अशी जवळ की आपला चीक जे आहे ते घट्ट होणार नाही। आणि आपल्या लाटण्याचा जसा उपयोग करायचा आहे, कारण ह्याने गाठी वगैरे काही होत नाही। चांगलं मजबूत धरून, कारण गॅसवर शिजते चुलीवर बी खूप छान शिजते, जसं की तुकडं खूप छान शिजते। चला आता आपलं चीक जे आहे तयार व्हायला सुरू झाले, बघू शकता। मध्ये जे आहे ते आता गोळी गोळी आहे, पण आपलं सारखं असंच करीत राहायचं, ज्याच्याने की आपली कुरडई जी आहे खूप छान होते, बुडाला धरत नाही। चला आता मी चीक तयार करून घेतली। आपला जे आहे आता दूध टाकण्यासाठी चीक आहे ना एकदम तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता पांढरा शिपट असा आपला चीक झालेला आहे। आणि त्याला जसं की नाही रोजचं पण 2-3 पाणी आपण जसं भिजू घालतो तांदूळ, रोजचं 3 पाण्याने तांदूळ घ्यायचे, त्याच्यानं आंबटपणा बिलकुल कुरडईला येत नाही। कसा कापसावानी आपला जे चीक आहे बघा, चमचा जसा हलवला एक पण गाठ नाही की काही नाही, एकदम कापसावानी आपला चीक मस्त लुसलुशीत असा शिजलाय। चमच्याला जसं की हलवला चमचा तसंच चिटकून बसलाय, आता समजायचं की आपला चीक जे आहे तयार झालेला आहे। आपला चमच्याला राहिला तर चला चीक करून घेतलेला आहे तयार। आणि आता थोडंसं भगोन्यामध्ये पाणी सोऱ्या घेऊन मी चालले टेरेसवर। तर चला आता जाऊया टेरेसवर, बुडापासून लाटण्यानं हलवून घेणार आहे। ह्या जे आहे ते तांदळाच्या कुरडया आहे, गव्हाच्या कुरडईपेक्षा तांदळाची कुरडई खूप छान लागते। गव्हाच्या ह्याचा थोडा आंबट पण वास येतो, ही कुरडई खूप छान अशी बनते, पांढरी शुपट, आणि वास पण येत नाही। छान तांदूळ आपण रोजचं रोज 2-3 पाण्याने धुतले की वास पण येत नाही आंबट, खायला पण खूप छान लागतात। चला आपला चीक आता जे आहे खूप छान शिजलाय, आता जायचंय आपल्याला टेरेसवर।
राहिलेला चीक आहे थोडासा काढून घेतलाय, कारण मुलाला आवडतं दूध आणि साखर टाकून. हे आहे खालचं खरडण राहिलेलं, हे मला खायला आवडतं. थोडंसं करपलंय, खूप छान लागतं खायला. किती बी आपण हे करू द्या थोडंसं बुडायला लागतं, आणि तो बघून कसं पातळ आहे त्याच्यामुळे लागले. तर चला माझ्या कंप्लीट झाल्या आता 2 किलोच्या कुरड्या. पहिल्या ते 2 किलोच्या टाकल्या, कारण तांदळाची चुरी जी आहे ते भरपूर होती ना. सकाळी पाऊस पण येऊ लागला झिमझिम, कारण जे आहे कुरडईचं 4-5 दिवस आधीच भिजू घालावं लागतं ना. तो पाऊस बिलकुल नव्हता, भरपूर असं ऊन होतं म्हणून मी हे भिजू घातलं होतं. आणि आता कसं जून महिना लागलाय तरी 15 दिवस पाऊस पडत नाही, पण आज गेल्या महिन्यापासूनच पाऊस सुरू आहे. आणि आज सकाळी पण झिमझिम होती. मी म्हणलं आता काय नाही, पीठ जे आहे वाटून ठेवलेलं, कारण हे कुरडईचं रात्रीच वाटून ठेवावं लागते ना, आणि सकाळी शिजवावं लागते. मी आता काय नाही, पीठ जे आहे सगळं वेस्ट होते. पण 10 वाजूस्तर जे आहे सकाळी, आज गुरुवार आहे, सगळी साफसफाई केली, पूजा वगैरे करून घेतली, आणि आता स्वयंपाकाला लागणारच होते. म्हणलं आता कसंही राहू दिशाला घालून टाका आंबटचं पीठ, की काय फेकून तर देऊ शकत नाहीत ना एवढं पीठ. पण बघितलं 9:30-10 वाजले होते, घरातली पूजा वगैरे आवरली, स्वयंपाकाला लावून जात बाहेर बघते तर काय तर भरपूर ऊन पडलं होतं. मग सगळे कामं जे आहेत ते साईडला ठेवले, आणि आधी जे आहे ते कुरडईचं शिजवलं आणि कुरड्या घालून घेतल्या, आणि भरपूर ऊन पण पडले, जसं की माझ्या कुरड्या आज वाळून पण जातील. तर चला नासोडा न होता चांगलं काम झालं. आता 4 वाजता मी कुरड्या वाळल्या तरी टेन्शन नाही. तर चला आता वाळ्यावर दाखवते, आणि या तुम्ही मस्त कुरडईचं खजन खायला. असं कोणाला खायला आवडतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आज घेतले होते ब्लाऊज कट करायला, कारण खूप दिवसापासून ब्लाऊज जे आहे ते तसेच पडलेली होती. कारण केलं काम की त्या दिवशी भरपूर काम होतं, नाही एका दिवशी इतका कटाळा येतं ना की रोजच्या कामात पण माणूस कंटाळून जातं. तर चला 6 ब्लाऊज जे आहेत मी कट करून ठेवले, आणि शिवल्यावर तुम्हाला दाखवीनच कसे शिवले, कसे उतरले अंगामध्ये ते. तर सगळे ब्लाऊज जे आहे ते कॉटन ब्लाऊज आहे, जसे की गोल्डन कलरचं पण आहे. तर सगळ्या साडीवर मॅचिंग होतं, तर मस्त अशा माप घेऊन सगळे ब्लाऊज जे आहेत मी आज कट करून घेतले. तर 6 ब्लाऊज कट केले, तर त्याचे अस्तर राहिलेत कट करायचे. आणि जेव्हा आपले कामं जे आहे सगळे सरतील तेव्हा टाईम भेटला तेव्हा शिवून घ्यायचे. रोजचं एक ब्लाऊज शिवत असते, कारण कामं बी घरामध्ये भरपूर असतात, की स्वयंपाक पाणीच फक्त नसतं, दुसरे बी भरपूर कामं असतात. सगळे कामं करून आपल्याला आपल्या आगावची कामं जे आहेत ते आवरावं लागतात. तर चला कट करून ठेवलं की पटकन शिवायला सोपं जाते, म्हणून आता कट करून ठेवले. जेव्हा टाइम भेटला तेव्हा शिवील आणि तुमच्यासोबत शेअर करीन. तर आजचं दिवसभरचं जे रुटीन होतं ते असं होतं, स्वयंपाक पाणी ते तर होतंच, पण आज जे आहे आगावचं काम कुरड्या आणि जसं की ब्लाऊज कटिंग हे मेन कामं जे आहे ते आज करून घेतले. आता ब्लाऊज शिवल्यावर तुमच्यासोबत शेअर करीन. पार पडलेला आहे माझं ब्लाऊज. चला आता माझी कुरडई मस्त वाळली आहे. कशा झाल्यात काय नाही, तांदूळाच्या चुरी होती ना त्याच्यापासून बनवल्या, किती पांढऱ्या अशीपर्यंत किती छान फुलायला ते बघू शकता तुम्ही. आपल्या गव्हाच्या कुरडईपेक्षा पण सोपे आहेत करायला. स्वच्छ तांदूळ धुतले की बिलकुल त्याचा आंबट वास पण असा येत नाही. बघा किती छान पांढरी शुपट झाली कुरडई. चला मंडळी, तुम्हाला कुरवडी बनवण्याचा जे व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की करा, एकदम करायला सोपी आणि खायला बी एकदम कुरकुरीत आणि खमंग. तर चला आजच्या व्हिडिओ जे आहे एवढाच. कशी वाटली तांदळाची कुरडई कमेंट मध्ये नक्की सांगा.